छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर शाहू छत्रपती फुटबॉल लीग सामने आजपासून पुन्हा सुरू झाले। आज पहिला सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात खेळवण्यात आला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून चढाया सुरू असताना फुलेवाडीचा खेळाडू रोहित जाधव यानं चेंडू हातानं हाताळल्यानं मुख्य पंच सुमित जाधव यांनी बुधवारपेठ संघाला पेनल्टी दिली। 9व्या मिनिटाला बुधवारपेठ संघाच्या सुशील सावंत यानं अचूक गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर फुलेवाडीच्या प्रथमेश जाधव यानं 29व्या मिनिटाला गोल करून बुधवारपेठ संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। त्या पाठोपाठ 37व्या मिनिटाला पुन्हा प्रथमेश जाधव यानं मैदानी गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत सामन्यावर फुलेवाडी संघाचं वर्चस्व राहिलं। उत्तरार्धात बुधवारपेठ संघाकडून फुलेवाडीच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेल्या चढाया फारशा कामी आल्या नाहीत। शेवटची काही मिनिटं बाकी असताना फुलेवाडीचा खेळाडू सोविका घोसाल यानं चेंडू हातानं हाताळल्यानं मुख्य पंच सुमित जाधव यांनी बुधवारपेठ संघाला पेनल्टी दिली। या पेनल्टीवरून फुलेवाडी संघाच्या खेळाडूंनी पंचांशी हुज्जत घातली, यामुळे काही मिनिटं सामना थांबवावा लागला। त्यानंतर बुधवारपेठ संघाचा खेळाडू सुशील सावंत यानं मिळालेल्या जादा वेळेमध्ये अचूक गोल करून फुलेवाडी संघाशी 2-2 अशी बरोबरी साधली। या सामन्यावेळी मुख्य पंचांना शिवीगाळ केल्यानं फुलेवाडी संघाचे संघ व्यवस्थापक अतुल दाभाडे यांच्यासह प्रफुल्ल मस्कर, सोविक घोसाल, विराज साळोखे या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आलं। दुसऱ्या एका सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ब संघानं 4-1 अशा गोलनी सोल्जर ग्रुपवर विजय मिळवला। उद्या संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यातील सामना दुपारी 1:30 वाजता, तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।